नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आपल्या शेतीची ई पीक पाहणी मोबाईलद्वारे कशा पद्धतीने करायची आहे याविषयीची सविस्तर माहिती पाहिजे आहे। सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईल फोनमध्ये ई पीक पाहणीचे अद्ययावत असणारे ॲप डाउनलोड करून घ्यायचे आहे। त्यासाठी सुरुवातीला प्ले स्टोअर ओपन करायचं आहे। यामध्ये सर्च करायचं आहे ई पीक पाहणी। त्यानंतर पहा ई पीक पाहणी डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू या ॲपला इन्स्टॉल करायचं आहे। तुमच्या नेटवर्कवर डिपेंड असेल की याला थोडासा वेळही लागू शकतो डाउनलोड व्हायला। हा डाउनलोड झालेला आहे। डाउनलोड झाल्याच्या नंतर ओपनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर याला काही परमिशन मागतं, ह्या परमिशन द्यायच्यात आपल्याला। त्यानंतर पहा ई पीक पाहणी DCS आपले मनपूर्वक स्वागत, महाराष्ट्र शासन महसूल विभाग, माझी शेती माझा 7/12, मीच नोंदवला माझा पीक पेरा। ठीक आहे। त्यानंतर आपल्याला असं स्क्रोल करायचं आहे। त्याच्यानंतर ॲप वापरण्याच्या काही सूचना दिलेल्या आहेत। पुन्हा स्क्रोल करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला आता महसूल विभाग निवडायचा आहे। इथे तुमचं जो काही असेल तो निवडू शकता। मी आता माझा छत्रपती संभाजीनगर आहे निवडतोय आणि या बाणावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पहा या ठिकाणी पुढची स्टेप आलेली आहे। लॉग इन पद्धत निवडा, शेतकरी म्हणून लॉग इन करा यावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा या ठिकाणी प्रोसेस केली जाईल। प्रोसेस पूर्ण झाल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि संकेतांक पाठवा यावरती क्लिक करायचे। किंवा जर तुम्ही सुरुवातीलाच या ॲपचा वापर करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला नोंदणी करावरती क्लिक करायचे। तुमचं या ठिकाणी पूर्ण नाव टाकायचं आहे आणि संकेतांक पाठवावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा या ठिकाणी प्रोसेस होईल आणि तुमच्या मोबाईलवरती मेसेज प्राप्त होईल। त्यानंतर पहा हा मेसेज आलेला आहे। या मेसेजमध्ये पहा 4 अंकी कोड येतो, तो टाकायचा आहे 8975 आणि लॉग इन करायचं आहे। या ठिकाणी पहा लॉग इन झालेलं आहे। लॉग इन झाल्याच्या नंतर खातेदार निवडावरती क्लिक करायचं। जर तुम्ही या अगोदर ते खातेदाराची नोंदणी केलेली असेल तर या ठिकाणी खातेदाराची माहिती येईल आणि जर झाली नसेल तर पहा खातेदाराची नोंदणी झालेली नाही। ठीक आहे। या ठिकाणी पहा खातेदार नोंदणी करावरती क्लिक करायचे। त्यानंतर आपल्याला आपल्या जमिनीचा पूर्ण तपशील या ठिकाणी घ्यायचा आहे। त्यानंतर पहा इथं जिल्हा निवडायचा आहे। त्यानंतर तालुका आणि गाव, विभाग, जिल्हा, तालुका आणि गाव निवडल्याच्या नंतर नेक्स्टवरती क्लिक करायचे। या ठिकाणी पहा तुमची जी जमीन आहे हे तुम्ही पहिले नाव किंवा मधले नाव किंवा आडनाव किंवा खाते क्रमांक किंवा गट क्रमांक या 5 पर्यायापैकी कुठलाही एक पर्याय निवडून शोधू शकता। मी आता गट क्रमांक निवडतोय आणि सर्च करतोय गट क्रमांक आणि शोधा। त्यानंतर पहा इथं खातेदार निवडा, हे सर्व नावं येतात ज्या गटामध्ये जेवढे व्यक्ती असतील त्यांचे। इथं ज्या व्यक्तीचं आपल्याला करायची नोंदणी त्याचं नाव निवडायचं आहे आणि पुढील बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर नोंदणी अर्ज दिसतो बघा, खातेदाराचे नाव आणि खाते क्रमांक दिसतोय आपला। त्यानंतर पुन्हा नेक्स्ट करायचे। त्यानंतर पहा तुमचा खाते क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झालेला आहे। याच्यावरती ठीक आहे वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुन्हा प्रक्रिया होईल। यानंतर पहा आता खातेदार निवडा, यामध्ये आता म्हणजे ज्या खात्याची नोंद केली होती तो खाते दिसेल। त्यानंतर पुन्हा नेक्स्टवरती क्लिक करायचं। त्यानंतर पहा आता आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आपण आता होम पेजवरती आहोत। आता आपल्याला ई पीक पाहणी करायची आहे, त्यासाठी आपल्याला पीक माहिती नोंदवा याच्यावरती क्लिक करायचं आहे। पीक पेरणी माहिती भरा हा टॅब ओपन झालेला आहे आता पीक माहितीमध्ये। त्यानंतर या ठिकाणी खाते क्रमांक निवडायचा आहे, गट क्रमांक निवडायचा आहे
एकूण क्षेत्र असेल, हंगाम कोणत्या हंगामासाठी आपण पीक पेरणी माहिती भरतोय ते निवडायचं आहे. त्यानंतर पिकाचा वर्ग, निर्भीड पीक जे काही असेल आपल्याकडे, एक पीक, बहुपीक किंवा पॉलीहाऊस पीक, शेडनेट पीक ते घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याचा प्रकार पीक आहे किंवा फळबाग पीक. त्याच्यानंतर पिकांचं नाव, कोणतं पीक आहे आपल्याकडं ते निवडायचं आहे. त्या ठिकाणी हळद, किती क्षेत्र आहे हे क्षेत्र निवडायचं आहे. जर आपल्याकडं पूर्ण क्षेत्र असेल तर पूर्ण क्षेत्र निवडू शकता. त्याच्यानंतर जलसिंचनाचं साधन म्हणजे विहीर, बोर किंवा आपण कोणत्या प्रकारचा पाण्याचा वापर करता ते निवडायचं आहे, बोरवेल. त्याच्यानंतर सिंचन पद्धती, ठिबक सिंचन आहे, तुषार आहे का प्रवाही आहे, जे काही असेल ते निवडा, ठिबक. त्यानंतर लागवडीचा दिनांक इथं निवडायचा आहे आणि ओकेवरती क्लिक करून पुढे जावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ही स्क्रीन आपल्या समोर येईल. आता या ठिकाणी पहा, गट नंबरपासून आपण दूर असल्यामुळं तुम्ही शेतापासून दूर आहात असा मेसेज येतो आहे. आपण ॲक्च्युली आता शेताच्या त्या बांधावर जाऊ. पहा, आपण आता एक्झॅक्ट जे सर्वे नंबर आहे त्या सर्वे नंबरमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी पहा, आता निवडलेल्या गट क्रमांकापासूनचे अंतर ज्या ठिकाणी आपल्याला आता रेड कलरमध्ये दाखवत होतं की आपण दूर आहात, आता या ठिकाणी 0 मीटर येत आहे, कारण की आपण ॲक्च्युअली शेताच्या बांधावर आलेलो आहोत. जो गट क्रमांक टाकलेला आहे त्या ठिकाणी या ठिकाणी पहा अद्ययावत केलेलं आहे. आपण ह्या गटामध्ये आहोत आणि या जे 115 नंबरचा गट आहे किंवा जो कोणता गट असेल त्यामध्ये ॲक्च्युअल आपण कुठं आहोत हे देखील या ठिकाणी ब्ल्यू कलरमध्ये सिम्बॉल दिसत आहे. यानंतर आपल्याला पुढे जावरती क्लिक करायचं आहे. पहा, पिकाची सर्व माहिती भरल्याच्या नंतर आपल्याला छायाचित्र अपलोड करायचे आहेत. 2 छायाचित्र 1 वरती क्लिक करायचं आहे आणि व्यवस्थित येईल अशा पद्धतीनं एक छायाचित्र घ्यायचं आहे आणि राईटवरती क्लिक करायचं. लगेच छायाचित्र 2 वरती क्लिक करायचं आणि दुसऱ्या बाजूनं अजून एक छायाचित्र घ्यायचं आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहा, राईट टिकवरती क्लिक करायचे. दोन्ही आपण या ठिकाणी घेतलेले आहे छायाचित्र. आता या ठिकाणी सर्व माहिती दिसेल तुम्ही काय निवडलेलं आहे ते. खात्री करायची दोन्ही बरोबर आहेत का आणि पुढेवरती क्लिक करायचं. पुढेवरती क्लिक केल्यानंतर प्रोसेस होईल. त्यानंतर प्रोसेस झाली आहे आणि आता सूचना आली, पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे. ठीक आहे वरती क्लिक करा. त्यानंतर अजून एक पीक आहे आपलं किंवा 2-3 जेवढे पिकं असतील हे याच पद्धतीने आपल्याला पुन्हा भरायचं आहे आणि पुन्हा त्याचे छायाचित्र घ्यायचे आहेत. या ठिकाणी पीक घ्यायचं जे काय असेल ते आणि पुढे जा. या प्रकारे जेवढीही आपले पिकं असतील हे एक 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 करून आपल्याला या ठिकाणी ॲड करायचे आहेत. पुन्हा पुढे जा करायचं आहे आणि पुन्हा आपल्या दुसऱ्या पिकाचे जे काही निवडले आपण त्याचे 2 छायाचित्र घ्यायचे आहेत. छायाचित्र 1 एक बाजू आणि छायाचित्र 2 थोडंसं दुसऱ्या बाजूने घ्यायचं आहे आणि टिक आणि पुन्हा या राईटवरती क्लिक करायचे. पुन्हा आपल्या भरलेल्या सर्व डिटेल्स या ठिकाणी दिसतील आणि पुन्हा पुढे जावरती क्लिक करायचं. पहा, ठिकाणी दुसऱ्या पिकाची माहिती देखील ॲड झालेली आहे. या पद्धतीने आपल्याला आपल्या शेतामध्ये असणारे सर्व पिकं ॲड करायचे आहेत. आता माझ्याकडे 2 होती, ती दोन्ही मी ॲड केलेली आहेत. ठीक आहे. त्यानंतर पिकाची माहिती पहा याच्यावरती क्लिक करायचं आहे. आपण जेवढी काही पिकं भरणार आहोत या सर्वांची माहिती या ठिकाणी दाखवली जाईल. पुन्हा एकदा खात्री करायची आहे किंवा याच्यामध्ये काही बदल आहे का, असेल तर तो करून घ्यायचा आहे. आणि पूर्ण झालेला आहे. यानंतर पुन्हा 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, होमवरती यायचं आहे आणि या ठिकाणी अपलोडवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून आपण
जी माहिती भरली आहे पिकांची ही अपलोड होईल. ऑलरेडी ती आपण नेट चालू असल्यामुळं लगेचच अपलोड झालेली आहे. परंतु जर झाली नसेल त्या ठिकाणी पुन्हा आपल्याला अपलोडवरती क्लिक करून आपली माहिती या ठिकाणी अपलोड करायची. या ठिकाणी पहा, आपण अपलोड करावरती क्लिक केल्याच्यानंतर कोणतीही ऑफलाईन माहिती आढळलेली नाही, कारण की आपण नेट सुरू ठेवूनच या ठिकाणी पीक पाहणी केलेली होती. त्यामुळे याची एकदा खात्री करून घ्यायची आहे की आपला डेटा शिल्लक आहे किंवा ऑलरेडी अपलोड झालेला आहे. तर या ठिकाणी माझी पीक पाहणी ही पूर्ण झालेली आहे. या पद्धतीनं आपल्याला आपल्या मोबाईलवरून शेताच्या बांधावरती जाऊन पीक पाहणी करायची आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.